माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पत्नी स्कूटीवरून जात असताना पतीने अडविले. घरगुती वादातून आणि चारित्र्याच्या संशयामधून चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. घटनेनंतर पती स्वतः पोलिसांमध्ये हजर झाला. बार्शी परंडा रस्त्यावरून बार्शीपासून 7 किलोमीटर अंतरावर लक्षाची वाडीजवळ सकाळी 10:15 वाजता ही घटना घडली. विवाहितेचे वडील जितेंद्र गायकवाड वय वर्ष 56 यांनी फिर्याद दिली असून त्यावरून संशयित ऋषिकेश संभाजी पाटील वय वर्ष 30 याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश पाटील व त्याची पत्नी धनश्री अनेक दिवसांपासून भांडण सुरू होते. ते वेगवेगळे राहत होते. सकाळी 10च्या सुमारास लक्षाची वाडी येथे IDFC फायनान्स कंपनीच्या बचत गटातील महिलांचे पैसे एकत्र करून धनश्री पाटील या स्कूटीवरून बार्शीकडे येत होत्या. लक्षाची वाडीपासून थोडे पुढे येताच बार्शीपासून 7 किलोमीटर अंतरावर पती ऋषिकेशने तिला थांबवून तिच्यावर हल्ला केला. गळ्यावर, मानेवर, गालावर तसेच पोटावर चाकूने भुसकून त्यात धनश्री जागीच ठार झाली. तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.